दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांचं भाग्य उजळलं आणि सोलापूरकरांना विमान सेवेचा अनुभव घेता आला। पण यानंतर आता सोलापूरकरांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येते। या सोलापूरकरांसाठी आता विमान सेवेनंतर इलेक्ट्रिक बस देखील सुरू केल्या जाणार आहेत। रिक्षांच्या दरांपेक्षा देखील या इलेक्ट्रिक बसचं तिकीट हे कमी असणार आहे आणि जागोजागी चार्जिंग स्टेशन देखील उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे। केंद्र सरकारच्या PM ई बस सेवा योजनेतून सोलापूर महानगरपालिकेला शहरासाठी 100 इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत। त्यातील पहिल्या टप्प्यात 30 बस येणार आहेत। बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। वसंत विहार सबस्टेशनवरून 33 kV ची लाईन त्या ठिकाणी नेली जात असून त्याचे खोदकाम सुरू झाले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाची सद्यस्थिती खूपच बिकट आहे। कधी काळी 100हून अधिक बसगाड्या असलेल्या या उपक्रमाकडे सध्या 17 ते 18 बस आहेत, त्याही 12 ते 14 वर्ष जुन्या आहेत। दुसरीकडे प्रवासी वाढल्याने सोलापूर शहरात दरमहा सरासरी 50 ते 55 रिक्षा वाढत आहेत। पण आता सोलापूरकरांसाठी जानेवारीत इलेक्ट्रिक बस येणार आहेत, त्यातून रिक्षाच्या तुलनेत निम्मेच तिकीट असणार आहे। दरम्यान वसंत विहार येथील महावितरणच्या सबस्टेशनवरून बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा केला जाणार आहे। त्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज चौक, हॉटेल अँबॅसिडर, प्रभाकर महाराज मंदिर, सम्राट चौकातून पुढे बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनपर्यंत जमिनी अंतर्गत लाईन नेली जात आहे। त्याचे खोदकाम सुरू असून 1 महिन्याच्या आत त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। रस्त्यांवरील अतिक्रमण, अरुंद रस्ते, वाहनांची विशेषतः रिक्षांची वर्दळ, पार्किंगची असुविधा अशी सोलापुरातील स्थिती आहे। या बाबींमुळे सोलापूर महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या योजनेतून मिळणाऱ्या 100 बसगाड्या 12 मीटर नको तर 9 मीटरच्याच असाव्यात असे कळवले आहे। पहिल्या टप्प्यात 30 आणि उर्वरित बस पुढील टप्प्यात मिळणार आहेत। शहरातील 22 तर ग्रामीणमधील 24 मार्गांवर या बस धावतील असेही नियोजन आहे।